नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त 999 मध्ये। आधार पे उधार ऑफर। बजाज फायनान्सच्या सुविधेसह 0% व्याज दरामध्ये ई बाईक वरती LED टीव्ही फ्री, मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री, LED टीव्ही वरती सोफा सेट फ्री, कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री, वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री। एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या, नवीन बाईक घेऊन जा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बोलवाड येथे संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या जयंती कार्यक्रमात सुशांतदादा खाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमादरम्यान त्यांनी उपस्थितांना संबोधित करत म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार निलमताई महादेवदादा दबडे या निवडणूक लढवत असून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले। त्यांनी भाजपच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती देत मतदारांनी आगामी निवडणुकीत कमळ चिन्हासमोर मतदान करावे असेही नमूद केले। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत प्रचाराची पुढील दिशा, घराघरात पोहोचणारा संपर्क तसेच मतदारांशी थेट संवाद साधण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। सुशांतदादा खाडे यांनी कार्यकर्त्यांना प्रचारातील जबाबदाऱ्या स्पष्ट करून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे मार्गदर्शन केले। गेल्या काही दिवसांपासून म्हैसाळ जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीने प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असून विविध गावांमधून पक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराच्या विजयाबाबत कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे।